आणि गडचिरोलीतल्या पावसाचा आढावा घेतल्यानंतर बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरसोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राधानगरी तालुक्यात राऊतवाडीचा धबधबा आहे। घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय। साधारण 100 ते 150 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्यामुळे पर्यटक इकडे सातत्याने येत असतात। राऊतवाडीच्या धबधब्यापासून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडीचा धबधबा हा राज्यभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। घाटमाथ्यावरती गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा राऊतवाडी धबधबा कोसळायला सुरुवात झालेली आहे। खरं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येत असतात। ज्यावेळी वीकेंड असतो त्यावेळी या ठिकाणी उभा राहायला देखील जागा नसते, इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक राऊतवाडीच्या धबधब्याकडे येत असतात। एक नैसर्गिक धबधबा आहे आणि एक जवळपास 100 ते 150 फुटावरून हा कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी त्याचबरोबर पुरुष असतील, लहान मुलं ही सगळी या ठिकाणी येत असतात। खरं तर हे रूप पाहण्यासाठी, एक नैसर्गिक धबधब्याचे रूप पाहण्यासाठी राज्यभरातून त्याचबरोबर कर्नाटकातून देखील खूप मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात। म्हणजे राऊतवाडीचा धबधबा असेल, त्याचबरोबर काळामवाडी धरण असेल, राधानगरी धरण असेल, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे असतील, हे सगळं पाहून पुन्हा एक दिवसाचं वर्षा पर्यटन करण्याला खूप नागरिक हे पसंती देत असतात। आणि आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर राऊतवाडीचा हा धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, राऊतवाडी, कोल्हापूर। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणातून